पण भाजीमध्ये सुद्धा मीठ टाकणार आहोत नंतर, त्याच्यामुळे थोडंसंच मीठ टाकलं आहे मी. आता यांना शिजवून घेऊ. शेंगा उकडत आहे तोपर्यंत वाटण्याचं सामान करूया आपण. आधी खोबरं भाजून घेऊ. खोबरं भाजलं गेलं आता ते काढून घेऊ. आता कांदा भाजू. त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करते. कांदा देखील आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळायचा आहे. इकडं शेंगासुद्धा उकडल्या गेल्या आपल्या. कांदे भाजले गेले. आता आपण वाटून घेऊ सामान. आल्याचा तुकडा, लसूण, खोबरे, कांदे मिक्सरला लावून पेस्ट करून घेऊ. वाटण झालं आहे. आता आपण फोडणीसाठी तयारी करू. कढई तापत ठेवली. आता तेल टाकू त्याच्यामध्ये. त्यामध्ये आता जिरे, मोहरी, वाटण ॲड केलं त्याच्यामध्ये. चांगलं तळून घेऊ. त्याच्यामध्ये आता हळदी घालू. मिक्स करू. आता मसाले टाकू. आपले घरगुतीच मसाले आहेत. लाल चटणी, गरम मसाला, छान मिक्स करू. मसाला फ्राय झाला की त्याच्यामध्ये शेंगा आणि पाणी दोघं टाकू. मसाल्याला तेल सुटायला लागलं. आता आपण त्याच्यामध्ये शेंगा टाकू. मी पाणीच टाकते. मी अजून पाणी ॲड करणार आहे कारण की मी भाकरी बनवणार आहे. हे देखील धुवून आपण पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहोत. याच्यामध्ये आता मीठ टाकू आपण. आपण आधी देखील मीठ टाकलेलं होतं. हे हाय सासूबाईंनी बनवून दिलेलं आहे सूरचं पीठ. याच्यामध्ये बाजरी, डाळ वगैरे असते. खडे मसाले टाकून दळून आणलेलं असतं. हे प्रत्येक पातळ भाजीमध्ये टाकतो आम्ही. मी देखील टाकणार आहे. तुम्ही नाही जरी टाकलं तरी चालेल.